मान्यवरांचं, प्रेक्षक राजा वर्ग, संपूर्णतः खेळाडूंचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमच्या सोबतीनं आमचे मॅन्युअल स्कोरर, आमची संपूर्णतः टेक्निकल टीम आहे. पुन्हा संपूर्ण खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि मॅचच्या दिशेने आपण वळतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 विनर संघ, 2 विजयी संघ आणि त्या 2 विजयी संघातील ही लढत आपल्या भेटीला येते. इकडेच आहे तू, इकडे मॅचच्या दिशेने आपण वळतोय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. संपूर्णतः आयोजक दयानंद दादा मेहर सातत्यानं लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब संघ म्हटलं तर एक पाठीराखा म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जात आहे. संघाचे संघमालक अर्थातच भावेश घरत, भावेश दादा या नावाने एक त्यांना वेगळी प्रसिद्धी आणि LNCC संघ आणि त्या संघाचा पाठीचा कणा म्हणून भावेश दादा या खेळाडूकडे, ह्या व्यक्तीकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. मॅचच्या दिशेने आपण वळतोय, ज्या ठिकाणी संत गतीने सुरुवात आहे. क्रिकेटमध्ये सातत्यानं म्हटलं जातं की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या दोन्ही गोष्टींना तितकंच महत्व दिलं जात आहे. आणि तो फुटवर्क, तो नेटवर्क खऱ्या अर्थानं महत्वाचं असतं. यावेळेला पाहिलं, निहाळलं, सोडून दिलं. अर्थातच आउटसाइड द लेग स्टंपचा मारा, डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 3 मध्ये 3 धावा धाफकावर आहेत. लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला पंचांचा एक हात गौतम नो आहे. अर्थातच अतिरिक्त धाव ती धाफकामध्ये येत असताना येणारा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. 3 मध्ये 4 धावा धाफकावर. विनीत ज्या खेळाडूच्या खांद्यामध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच ची जर्सी पाहतोय आणि तो खेळाडू यावेळेला फ्री हिटच्या चेंडूवर समोर आहे. डायरेक्टली येतोय चेंडू, आता बॅनरला आदळतोय. अर्थातच विनीत पुन्हा एकदा मैदानामध्ये धुमाकूळ घालताना आपण पाहतोय. काय खेळ करतोय मैदानात, जबरदस्त. मॅचचं समीकरण बिघडवून टाकतोय की काय, आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत आपण मैदानामध्ये विनीतचा सातत्यानं पाहिलाय. धाफकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर 8 धावा धाफकावर. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातो. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ही क्रिकेटची रणनीती आणि त्या रणनीतीने आतापर्यंत खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 9 धावा धाफकावर येत असताना विरार क्रिकेट असोसिएशन खऱ्या अर्थानं आज ह्या असोसिएशन मध्ये एक वेगळं ग्लॅमर आलंय आणि त्यापाठी असणारे संपूर्णतः असोसिएशन पदाधिकारी प्रचंड मोठी मेहनत सातत्यानं आपण त्यांचे देखील पाहिले. आणि त्या बळावर खऱ्या अर्थानं आता ह्या स्पर्धा प्रत्येक आठवड्यामध्ये, मग त्या 50,000च्या असतील, 70,000, लाखाच्या स्पर्धा प्रत्येक आठवड्यामध्ये गुण्या गोविंदानं आणि थाटामाटामध्ये पार पडत असताना पाहतोय. आणि त्यापाठी असणारी असोसिएशन पदाधिकारी खऱ्या अर्थानं तितकेच खंबीरपणे हे सातत्यानं आपण विरार क्रिकेट असोसिएशनच्या पाहिल्यात. आणि त्या बळावर ह्या स्पर्धा गुण्या गोविंदानं पार पडत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धाफकावर 9 आहेत. चांगली सुरुवात. मित्रांनो, म्हटलं जातं ना की हिमतीने हारा, परंतु हिम्मत कधीच हारू नका. कारण परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना, जो कठीण रोल नेहमीच एक बेस्ट ऍक्टरला हा देत असतो. परंतु येथून तो बेस्ट ऍक्टर कोण म्हणणार, येथून खऱ्या अर्थानं ते डिफिकल्ट टास्क आहे. येथून 2 विजयी संघ एकमेकांच्या समोर आहेत. एकीकडे नवापूर नगरीतील DCC आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय साईचा संघ आपण पाहतोय. पंच आमच्या दिशेने पुन्हा एकदा वळतायत. अतिरिक्त धाव ती धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 10 धावा. लोअर फुलटचचा चेंडू, सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना 11 धावा धाफकावर येतात. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. आज आपण पाहायला गेलं तर
आयोजकांच्या वतीनं संपूर्णतः काठेपाडा ग्रामस्थ असतील, खऱ्या अर्थानं अनेक खेळाडू आहेत आणि त्या खेळाडूंना ती भावपूर्ण श्रद्धांजली आज आपण पाहतोय. स्वर्गीय यज्ञेश मेहर, प्रत्येक क्षणोक्षणीला खऱ्या अर्थाने यज्ञेश तुझी खूप सारी आठवण आज संपूर्णतः LNCC संघ नवापूर, अर्नाला किल्ला नगरी असेल, प्रचंड मोठ्या आठवण आहेत. पर क्या कर सकते, हम तुझे भुला भी नहीं सकते और बुला भी नहीं सकते, हमारी मजबुरी आहे. आणि असा तो खेळाडू आज आपल्यात नाही आहे, परंतु प्रत्येक क्षणाला तुझी आठवण ही आम्हाला सतावत असते. अनेक ह्या मैदानात राहणाऱ्या त्याच्या त्या आठवणी आणि त्या आठवणींना उजाळी देण्यासाठी आज आपण ते खेळाडू स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळतात. दुसरीकडून स्वर्गीय जयेश घरत, त्या सर्व गोष्टींवर आपण येणाऱ्या 4 दिवसामध्ये ती चर्चा करणार आहोत. परंतु मॅचच्या दिशेनं ते देखील वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवणं, ते अपडेट पोहोचवणं तितकंच गरजेचं आहे. अतिरिक्त धावेने धावफलकावर 15 धावा धावफलकावर येत आहेत. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 15 धावा धावफलकावर येत असताना दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा त्या मजबूत परिस्थितीमध्ये DCC नवापूरचा संघ आपण पाहतोय, मजबूत पगडा ह्या मॅचवर पुन्हा एकदा नेऊन ठेवण्याचा तो प्रयत्न चालू आहे. परंतु म्हटलं जातं ना की अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं देखील लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. डायरेक्ट हिट, काम फिट, विनीत पाटील डगआउटच्या दिशेनं. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धावफलकावर आतापर्यंत 16 आहेत. तन्मय मेहर, नवापूर काठेपाडा नगरीचा सुपुत्र, अनेक वर्ष हा मैदानाचा तितकाच मोठा एक्सपिरियन्स तन्मयला आहे आणि तो तन्मय आता मैदानाच्या दिशेने येत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 17 धावा धावफलकावर आहेत. येथून खऱ्या अर्थानं लढावं लागणार आहे. जय साई बीचा संघ तितक्याच ताकदीचा आहे, तितकाच अनुभव आहे आणि विरार क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर जय साई नाम तो सुनाई होगा और किरदार भी देखा होगा. गौतम पाटीलच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्मित हास्य आहे. जय साईचा तो संघ आणि सातत्यानं त्या संघाचं एक वेगळं वर्चस्व आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळं वर्चस्व सातत्यानं आपण त्यांचं पाहिलंय. लगातार 3 वेळा चॅम्पियन आहे, हा एक वेगळा विक्रम आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, धावफलकावर आतापर्यंत 17 धावा धावफलकावर येतात. येणारे 12 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावा धावफलकावर बनवल्या जातील. डिफेन्सिव्ह मोडमध्ये पुन्हा एकदा खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना संकेत आतापर्यंत ते कॅल्क्युलेशन क्रिकेटनं मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतोय. 18 धावा धावफलकावर येत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामध्ये हिमांशू गोलंदाजी मार्कवर असताना आखूट टप्प्याचा चेंडू. तन्मय यावेळेला फेकीत नेके आहे, परंतु चुकीच्या बाजूने फेकी आली. क्रिकेटमध्ये येस नो हा कॉल देखील तितकाच महत्वाचा असतोय. अंडरआर्म क्रिकेट छोटंसं असं मैदान आणि त्या छोट्याशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे अंडरआर्म क्रिकेट. आणि तो अंडरआर्म क्रिकेट आज आपण पाहतोय. ह्या खेळानं खऱ्या अर्थानं आज संपूर्णतः आम्हा खेळाडूंना एक वेगळं वेळ लावून ठेवलंय. ह्याच खेळाचे खरं तर आम्ही दिवाने आहोत आणि तो दिवाना करणारा खेळ. परंतु यावेळेला यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय, तिसरा गडी येतोय डगआउटच्या दिशेनं. ताकदवान आहे आणि मेहरची एक डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी सातत्यानं आपण पाहिले. क्रिकेटमध्ये आक्रमकतेचा सितारा म्हणून मेहरकडे सातत्यानं पाहिलं जातोय. तो
स्ट्राईक एंडला पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धाफकामध्ये संकेत दुसरीकडून एकाकी झुंज एकाकी किल्ला हे मैदानामध्ये लढवत असताना ऑनसाइडच्या दिशेने पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये पहिल्या 3 षटकांचा खेळ धाफकावर 22 धावा धाफकावर. आउटसाइड द लेग स्टम्पचा मारा. डाव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू 23 धावा धाफकावर. अजून देखील येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. बॅक टू बॅक अजून एक निर्धाव चेंडू येतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. संकेत खऱ्या अर्थानं त्या अतिरिक्त धावा घेण्यासाठी माहीर आहे आणि या अगोदरच्या मॅच मध्ये त्याने दाखवून दिलंय ते. 25 धावा आतापर्यंत 24 आहेत. 24 धावा धाफकावर. हमीद गोलंदाजी मार्कवर आहे. लोअर फुलटचचा चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 25 येतात. 25 धावा आतापर्यंत धाफकावर येत असताना येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. मिहिर सातत्यानं म्हटलं आक्रमकतेचा सितारा, परंतु बॅटच्या रडारमध्ये तितकासा आला नव्हता. निर्धाव चेंडू येत असताना आपण पाहतोय हमीदच्या समोर पुन्हा एकदा मिहिर आहे. लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड येतो. चेंडू सीमारेखा पार. चौकार. डीजे धीरज गिराने. आखोटाप्याचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक अजून एक चौकार. एस डीजे. मेहर 33 धावा धाफकावर आहेत. येथून येणार 2 37 38चा पाठलाग, परंतु ती येणारी काळ वेळ आतापर्यंत चांगल्या धावा धाफकावर येतात. हमीदच्या विपक्षामध्ये आता आखोटाप्याचा चेंडू आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. नो पंचांना म्हटलं येणारा चेंडू फ्री हिटचा असणार आहे. 34 धावा धाफकावर. डीसीसी नवापूर. क्या बात है. लगातारचा तिसरा मिहिर द पॉवर आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मागतो अंडरम क्रिकेट आहे. आपल्याकडे जास्त असा वेळ नसतो धीरू. लगातारचा चौथा मॅचचं समीकरण बिघडवून टाकतोय की काय आणि त्यानंतर पंच म्हणतात आता चेक केला जाईल. हा नो खऱ्या अर्थानं दुष्काळात 13वा महिना असण्यासारखा असणार आहे. काय खेळ आहे. नवापूरचे सुपुत्र आज नवापूरच्या मैदानामध्ये अक्षरशः दहाडतायत. केजीएफ हा चित्रपट पाहिला असेल तर त्यामध्ये एक वाक्य आहे की घायल शेर की सासे उसके दहाड़ से भी ज्यादा खतरनाक होती है. आणि तो घायल शेर खऱ्या अर्थानं आज मैदानामध्ये अक्षरशः हाहाकार माजवत असताना आपण पाहतोय. 42 धावा धाफकावर येत असताना आता शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर पंच विचार विनिमय करतात आणि त्यानंतर टेक्निकल टीमची मदत घेतली जाते.
तर सहर्ष स्वागत होतोय. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ, मेहिरचा तो अफलातून खेळ आपण मैदानामध्ये पाहिला. 24 मध्ये धावफकावर 42 आहेत. येणारे 24 मध्ये 43चा पाठलाग धावफकावर करायचे. तुर्तास इनिंग ब्रेक मध्ये 2 पराभूत संघ आणि त्या पराभूत संघातील आपण टॉस करतोय. चला यायचंय एमसीसी आणि बारोंडा माऊली फुलपाडा दोन्ही संघाचे कर्णधार. मी विनंती करतोय ह्या स्पर्धेचे आयोजक देखील का म्हणतोय यावर देखील आपण चर्चा करणार आहोत. त्या अगोदर मान्यवर देखील आहेत. कैलासजी पाटील साहेब, आपल्याला विनंती असेल आपण यायचंय. आयोजक खऱ्या अर्थानं आर्थिक देणगीदार म्हणून सातत्यानं अनेक पाठचे 1 महिना झाला आयोजकांच्या सोबतीनं त्यांचा देखील तितकाच मुळाचा वाटा. बघा एकीकडे टेल्स आहे, एकीकडे हेड आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. हेड असा आवाज. आतापर्यंत 3 वेळा हेड उडवलाय, 3 वेळा हेड येतोय. आज टॉसनं देखील ठरवून ठेवलंय मला हेडच यायचंय. नाणेफेकीचा कॉल प्रथमतः एमसीसी अर्थातच मंदारेश्वर क्रिकेट क्लब नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग घेणार. समोरचा संघ डुवाडायची लढत आहे. बिग बॅश फॉर्मॅट अर्थातच येथून पराभूत झाला तर ही मानाची, ही सन्मानाची, ही अभिमानाची. अर्थातच लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला अगदी वर्षभराची लॉंग वेटिंग असणार आहे. तर आम्हाला कशा प्रकारचा खेळ पाहायला मिळेल? समोरचा संघ पण खूप चांगला आहे. आम्ही पण आमचा 100% देऊ. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील. सुमित तुझ्या दिशेने येतोय. सुमित खऱ्या अर्थाने एक चांगला आयोजक म्हणून सातत्यानं आपण पाहतोय. पीपीएल सारखी स्पर्धा असेल, वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी, अनेक मोठमोठ्या स्पर्धा फुलपाडा नगरीमध्ये आपण सातत्यानं पाहतोय आणि तेथे सुमितचा एक मुळाचा वाटा असतोय. आता डुवाडायची लढत आहे. थोडक्यात वर्णन ऐकायला नक्कीच आवडेल. नाही, कुठेतरी आम्ही मागच्या वेळेमध्ये कमी पडलो, पण आता 100% देण्याचा प्रयत्न करू. खूप सारे एक्स्ट्राज गेले होते, पण आता आम्ही म्हणजे गोलंदाजी एकदम सटीक करू आणि कमी कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील सुमित. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतो. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल एमसीसी अर्थातच मंदारेश्वर क्रिकेट क्लब आणि प्रथमतः फील्ड म्हटलंय समोरच्या संघाला बारोंडा माऊली फुलपाडा संघाला प्रथमतः आपण बॅटिंग करणारा पाहत आहोत. तुर्तास मॅचच्या दिशेने येणाऱ्या 24-43चा पाठलाग धावफकावर करायचा आहे आणि तो करत असताना यशच्या विरोधात केलेलं ते आक्रमण चौकार आपण धावफकावर पाहिलाय. नो आणि नो वर मर्यादित क्षेत्राच्या बाहेर होता. अर्थातच पुन्हा एकदा ती संधी मिळणार आहे आणि ज्या ज्या वेळेला खेळाडूला संधी मिळते ना त्या वेळेला आठवते तर कोलकात्याचे इडन गार्डनचं मैदान. अवघ्या 16 धावेंवर द हिटमॅन शर्मा रोहित शर्माचा सोडलेला झेळ आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 264 धावा. डायरेक्ट हिट, काम फिट. 55 गौतम. यस, गडी बात है. यस डीजे. सहा धावा धापकावर येत असताना यावेळेला पुन्हा एकदा पॉवर हिटिंग. येतोय चेंडू आल्या आल्या बॅट मधून चौकार. बेचाळीसचा पाठलाग आहे, परंतु पाठलाग करत असताना त्या प्रकारची सुरुवात हिमांशूनं विजयाचा शंख मैदानामध्ये फुकलाय. 10 धावा धापकावर येत आहेत. चांगली सुरुवात आहे. यश समोर आता डिफिकल्ट टास्क आहे आणि आखूट टप्प्याचा चेंडू त्यावर येणारी ती सिंगल धाव. 12 धावा आतापर्यंत धापकावर आपण पाहतोय. अतिरिक्त धाव खऱ्या अर्थाने ती डोकेदुखी ठरणारी असणार आहे. धापकावर आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर पहिल्या 5 चेंडूंचा खेळ, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असणार. आतापर्यंत 12 धावा धापकावर आपल्याला पाहायला मिळतात. 9 चेंडू आणि 9 वर येणारी ती सिंगल धाव. त्यानंतर स्वतःच्या नव्हे तर ऑनसाइडच्या दिशेनं चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 12 धावा धापकावर. ऐकूयात डीजेची धून.
जाते आणि तो गोलंदाजी मार्कवर आहे, परंतु पहिल्या 2 अतिरिक्त धावा, पहिला लेग स्टंप, दुसरा आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिरिक्त धावा धाफकावर येत असताना 14 धावा आतापर्यंत धाफकावर आपल्याला पाहायला मिळतात. हिमांशू समोर आहे. हिमांशूचा आपण खेळ अनेक मैदानामध्ये पाहिला आणि तो खेळाडू पुन्हा एकदा समोर असताना 2 खेळाडू आहेत. एक सलामीवर बॅटर यशला पाहतोय सोबतीनं. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावर नशिबाची साथ देखील म्हणावी लागेल. डीसीसी संघाच्या बाजूने आहे की काय विवेक सर? नो येतोय, परंतु त्या नोवर चेंडू खऱ्या अर्थानं मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय. लक फॅक्टर म्हणावं लागेल, परंतु म्हटलं जातं ना की नसीब भी कभी कभी बहादुरों का साथ देती है. असंच काहीच मैदानामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. डाऊन द ग्राउंड यावेळेला तन्मय, क्या बात आहे. अनेक वर्ष ह्या मैदानाचा अनुभव, खऱ्या अर्थानं अनेक वर्ष, अनेक उन्हाळे, अनेक पावसाळे, अनेक हिवाळे या खेळाडूने ह्या मैदानामध्ये अक्षरशः घालवलेत आणि त्या कारणास्तव आता त्या मैदानाचा तितकासा अनुभव तन्मयीकडे आहे. आणि तो खेळाडू यावेळेला फेम मध्ये येत असताना अजून एक निर्धाव. विवेक सर नो म्हटलं आणि त्यानंतर त्वरितच तन्मयनं पंचांना चॅलेंज करण्यासाठी टेक्निकल टीमची मदत. आता गौतम पुन्हा एकदा येत आहेत. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल. थर्ड अंपायर टीम अर्थातच टेक्निकल टीमला ती चॅलेंज करत असताना पंचांना आपण पाहतोय विवेक सर होते. आत्मविश्वास तन्मय वैती या खेळाडूकडे आहे, परंतु तुर्तास ऐकूया डीजेची धून. ट्वेंटी 23 धावा धाफकावर आहेत. लोअर फुलटस यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड आहे. टॅपच्या साईडने खेळला होता. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 23 धावा धाफकावर येत आहेत. राऊंड विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, त्यानंतर बॅकअप चांगला आहे. विनीत होता, तन्मय होता, अगदी वेगानं आले होते, अगदी जीवाच्या आकांतानं. आज स्वतःला हे खेळाडू मैदानामध्ये इतकंच म्हणतात, आज मला खेळायचं आहे गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या अस्मितेसाठी, आणि त्यासाठी स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न दोन्हीकडून चालू आहे. दोन्हीकडून ती डुवाड आहे खऱ्या अर्थानं, आणि त्या सिच्युएशन मध्ये नव्हे, परंतु त्या प्रकारचं खेळ मैदानामध्ये आतापर्यंत दाखवतात. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ धाफकावर आतापर्यंत 25 धावा धाफकावर येतात. येणारे 12 चेंडू मध्ये इक्वेशन आमची मुख्य स्क्रीन दाखवते. 43चा पाठलाग करतातच. 12 चेंडू 18 धावा धाफकावर बनवायचे आहेत. डीसीसी संघाची खऱ्या अर्थानं वीक पॉइंट काय आहेत, स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत, पहिल्या मॅच मध्ये देखील आपण ते पाहिले होते. गोलंदाजी खऱ्या अर्थानं तितकीशी प्रभावित करणारी नाहीये, आणि त्या कारणास्तव
मिहिरचे ते लगातारचे 4 चौकार आणि ते 4 चौकारानं मॅच मध्ये एका मजबूत परिस्थितीमध्ये डीसीसी नवापूर संघाला आणून ठेवलं होतं. परंतु म्हटलं जातं ना की लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. येथून ती कोशिश करावी लागेल. येथून खऱ्या अर्थानं त्या प्रकारचा तो खेळ मैदानामध्ये दाखवणं गरजेचं असणार आहे. वेळ जास्त जातोय मित्रांनो. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये आता विनीत पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. 12 चेंडू 18 धावा धापकावर बनवायचे आहेत. पहिला चेंडू पाहिला नेहाळला सोडून दिला. पंच म्हणतात आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे सातत्यानं का म्हटलं जातंय त्यातीलच एक उत्तम उदाहरण यावेळेला मैदानामध्ये आपण फर्स्ट इनिंग मध्ये मिहिरचा तो खेळ पाहिला होता. सातत्यानं मैदानामध्ये सराव. निर्धाव आणि त्यानंतर तन्मय पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 27 धावा धाफकावर येतात. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. तिसरा षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू आतमध्ये आहेत. जिग्नेश असेल दुसरीकडून फेजरला पाहतोय. अटॅकिंग फील्ड करण्यासाठी सजवल्यात. वेदांत पुन्हा एकदा वेगानं आला होता. वेदांत ह्या खेळाडूला आपण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं पाहिलाय. परंतु अंडरआर्म क्रिकेट आणि त्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील वेदांतचा खेळ तो प्रभावित करणारा सातत्यानं डीसीसी संघाकडून आपण पाहिला आणि तो वेदांत आहे. वेगवान गतीचा मारा. सिंगल कंप्लीट आहे. सिंगल धावेनं धाफकावर आतापर्यंत धाफकावर आपण पाहायला गेलं तर 29 धावा धाफकावर येत आहेत. 2 to go. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत विनीतने धावेंना रोख लागावत असताना यावेळेला No+1 ह्या अतिरिक्त धावा खऱ्या अर्थानं त्या डोकेदुखी ठरणाऱ्या असणार आहेत. चुकी मैदानामध्ये आणि चुकीचं रूपांतर आता त्या 2 धावा धाफकामध्ये येत असताना आपण पाहतोय. आज जाती धर्मांच्या भिंती बेधून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणाऱ्या ह्या क्रिकेटच्या खेळात 31 आहेत. 31 धावा धाफकावर येत आहेत. निर्धाव शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. तिसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 31 धावा धाफकावर कुठल्या जातात. हलक्या हातानं पुन्हा एकदा बॅटची कडा. बॅटच्या रडारमध्ये तितकासा आला नव्हता. पहिल्या 3 षटकांचा खेळ. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 32 धावा. 32. 6 मध्ये 11 धावा धाफकावर बनवायच्या. येस, डोकरादेव आणि डोकरादेव म्हटलं तर नवापूर गावचं कुलदैवत, नवापूर गावचं ग्रामदैवत. वसई तालुक्यामध्ये जेथे जेथे मॅच आपण पाहतो आणि LNCC DCC असेल अनेक खेळाडू नवापूर आणि तेथे डोकरादेव हे एक वेगळं नातं आहे. 1 हँडेड चांगल्यारीत्या पुन्हा एकदा मेहरनं फील्ड केला जातोय. स्वतःला झोकवून देण्याचा प्रयत्न. आता 4 मध्ये 9 धावांची गरज आहे. या अगोदर 6 मध्ये 12 धावांची गरज होती. आता 4 मध्ये 9 धावांची गरज असताना फेजर समोर आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये फेजरना प्रभावित करणार ते षटक. ऍक्युरेसी मैदानामध्ये फेजरची आपण पाहतोय. परंतु यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. 4 चेंडू 8 धावा. अर्थातच 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 4 चेंडू 8 धावा धाफकावर बनवायच्या आणि त्यावेळेला ऑनसाइडच्या दिशेने खेळलेला फटका. धावचीची संधी. पंचांचा बोट हवेत. अर्थातच गडीबाद. अजून एक ऐकूया डीजेची धून.
क्यू 3 मध्ये 8 धावांची गरज आहे. नवापूर नगरी आणि नवापूर नगरीतील काठेपाड्यात चालणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम प्रभावित करणार आहे. 3 चेंडू 8 धावांची गरज असताना टॅपच्या सैन्य खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव धापकामध्ये घेतली जाते. आता 2 मध्ये 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू 2 मध्ये 2 मोठ्या फटक्यांची गरज. समोर चांगला खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवलाय तो खेळाडू मैदानामध्ये आहे. फेझरनं आतापर्यंत त्या धावींना रोख लगावलंय. 2 चेंडू 7 धावा धापकावर करायचे. तेथून येणारे एक चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये एक वेगळी कलाटणी देणारा असणार आहे, परंतु यावेळेला बॅटच्या रडार मध्ये नाही आहे. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आता अनेक जण मैदानामध्ये इतकंच म्हणतायत, अरे केलाय जादू टोना, केलाय जादू टोना. डीसीसी नवापूर संघाचा त्या प्रकारचा खेळ आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत अनेक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पराभव त्यांच्या वाटेला आला होता, परंतु त्यानंतर आजचा खेळ प्रभावित करणारा राहिला. आता 1 चेंडू मध्ये अतिरिक्त धाव नाही आहे. फेअर डिलिव्हरी, सामना फिनिश. परंतु पंचांना चॅलेंज केलं जात आहे दुसरीकडून. रिव्ह्यू बाकी आहे आणि तो यावेळेला योग्य त्या वेळेला वापरला जातोय. गौतम पाटील पुन्हा एकदा आपल्याला ती जिम्मेदारी सोपवली गेली. पंचांच्या भूमिकेमध्ये येत असताना गौतमला आपण पाहतोय. एक मध्ये 5 धावींची गरज असताना ती अतिरिक्त धाव असली तर नक्कीच डोकेदुखी ठरणारी आहे, परंतु गौतम अगदी क्विक आलाय. अर्थातच डिसिजन फेअर आणि सामना फिनिश, सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम. डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर घरच्या मैदानामध्ये विजयी आहे. पुढील वाटचालींसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, परंतु आपण देखील अतिशय चांगला खेळ. जय साई विरार संघ पुढील वाटचालींसाठी पुढील मॅच साठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत.